देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण आणि मूळ शक्तिपीठ म्हणजे माहूरगड। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उंच शिखरावर रेणुका मातेचं हे शक्तिपीठ आहे। आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक इथं येत असतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। मी आता आहे नांदेड जिल्ह्यातील रेणुका मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आहे। 3.5 शक्तिपीठापैकी मूळ पीठ असलेलं रेणुका मातेचं हे जाज्वल मंदिर, या ठिकाणी रेणुका माता यांचं स्थान आहे। ती या ठिकाणी कशी आली, काय महती आहे, काय त्यांची आख्यायिका आहे, आपण आता जाणून घेऊयात आणि दर्शन घेऊयात। नांदेड जिल्ह्यातील माहूरगड म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण मूळ शक्तिपीठ। साक्षात रेणुका मातेचं इथं वास्तव्य आहे। सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर रेणुका मातेचं मंदिर आहे। याच ठिकाणी थोर तपस्वी जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजेच रेणुका मातेचं वास्तव्य होतं अशी आख्यायिका आहे। दत्तात्रेयांच्या आश्रमात जात असताना या पर्वतावर आल्यानंतर भूमीतून प्रचंड असा आवाज झाला आणि या भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं। त्यावेळेस मातेचं फक्त मुखाएवढं दर्शन झालं। माता भूमीतून वर येत होती आणि त्या ठिकाणी दर्शन होऊन आज या ठिकाणी आपण बघतो हे माता या ठिकाणी विराजमान आहे। सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजही माता या ठिकाणी स्थानापन्न आहे। रेणुका मातेची मूर्ती फक्त मुखापर्यंत आहे। रेणुका माता मंदिरात भगवान परशुरामांचा पाळणा देखील आहे। ज्या भक्तांना संततीची अपेक्षा असते ते भक्त पाळण्याचं दर्शन घेऊन नवस मागतात। संतती प्राप्तीनंतर परशुरामांच्या या पाळण्याला चांदीचा पाळणा बांधून तो नवस फेडला जातो। शक्तिपीठांपैकी एक मुख्य पूर्ण व मूळ पीठ असलेलं माहूरगड अनेकांचं श्रद्धास्थान आहे। अनेकांचं हे कुलदैवत देखील आहे। भाविक नियमितपणे इथे देवीच्या दर्शनासाठी येतात। मनातल्या सर्व मनोकामना रेणुका माता पूर्ण करते असा विश्वास भक्तांना आहे। नवरात्र उत्सवाच्या काळात माहूरमध्ये तांबूळची विक्री ही मोठ्या प्रमाणात होते। आपला पुत्र परशुराम याला दर्शन देण्यासाठी अवतरली आणि युगायुगापासून आपल्या भक्तगणांना दर्शन देण्यासाठी ही रेणुका माता या गडावरती इथे स्थिरावली। ही रेणुका मातेचं दर्शन करण्यासाठी या नवरात्रामध्ये जगभरातून भाविकांची मोठी रीग आपल्याला पाहायला मिळते। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।